हो मी तुम्हाला लोकेशन पाठवते ना. येस भेटू. वहिनी थांब जरा. नाही नाही नको. आता हा दागिन्यांचा विचार अजिबात करायला नको. जी महत्वाची गोष्ट वहिनींना सांगायला आलीये तीच सांगते. वहिनींना ही ताजी बातमी देते आणि खुश करते. म्हणजे वहिनी खुश होऊन स्वतःच यातला एक दागिना मला देतील आणि त्यांना माझा अभिमान पण वाटेल है ना. वहिनी बोल काय म्हणत होतीस. तुम्हाला माहितीये का सया दादा कुठे गेलेत ते. तो माझ्यावर रागावून निघून गेलाय. तो असं न सांगता कुठे गेलाय काहीच कळत नाहीये. वहिनी हे बघा आपल्याला ना असं शांत बसून अजिबात चालणार नाहीये. हा आपण त्यांचा शोध घ्यायला हवा. त्यांना शोधायला हवं. ते कुठे गेले ते बघायला हवं. कारण काय आहे मुलाचा मामाच नसेल साखरपुड्याला तर मग साखरपुडा कसा होणार है ना. दामिनी शोधायला तो काय हरवलाय का. तो रागावून कुठेतरी निघून गेलाय. पण माझी खात्री आहे आदित्यच्या साखरपुड्याला सयादादा नक्की येणार. पण वहिनी ती दामिनी घरात शुभ कार्य असताना काय अशुभ बोलतीयस तू. जाऊन तयारी कर. त्याच्यापेक्षा आपल्याला खूप कामं आहेत करण्यासारखी. तयार हो अशीच नको बसूस. जा. हो तुम्हालाच फोन करत होते. बोला. वहिनी माझ्यावर विश्वास का नाही ठेवत. मी नेहमी या किर्लोस्करांच्या भल्याचाच विचार करते ना. पण नाही यांना माझं पटत नाही. जाऊ दे आता मी त्यांना काही सांगणारच नाही. ज्या दिवशी सयादादा त्यांना मिळणार नाही तेव्हा येतील माझ्याकडे. दामिनी प्लीज सांग दामिनी प्लीज सांग. तेव्हा मी अजिबात सांगणार नाही. त्यांनी माझ्याकडे माफी मागितली तरी नाही सांगणार. जाऊ दे.